आता आपली बॅग वगैरे सगळी पॅकिंग करून भावना आम्ही निघालो बघा आरगतल्या साई मंदिरला. आता जाता भाऊने साईला पण घ्यायचं गाडीमध्ये, मग त्याला पण घेतलं गाडी बसून थेट गेलो बघा मंदिरापाशी. मंदिरामध्ये आल्यानंतर भाऊना आरती पण चालू होती. आरतीवर सगळं करून झाल्यानंतर गाडीची पूजा पण करायची. गाडीची पूजावर झाल्यानंतर आता गाडीची पूजा वगैरे करून झाल्यानंतर गाडीमध्ये जेवढे मेंबर बसणार होते भाऊनीवर सगळे बसून झाल्यानंतर पुढचा प्रवास चालू केले बघा आरोग्य टू शिर्डी. आणि सकाळी लवकर आवरून निघायचं होतं म्हणून बिना नाश्ता करता आलो घरातून. मग कुठं तर असं 12 वाजता स्टॉप घेतला बघा नाश्ता करण्यासाठी हॉटेलमध्ये. मग इथं आतमध्ये आल्यानंतर पहिला टेबलावर बसून घेतला आणि जे आपल्याला ऑर्डर लागते भाऊनी सगळी ऑर्डर दिल्यानंतर एक 10 ते 15 मिनिटांमध्ये आपली ऑर्डर पण टेबलला लावला भावानं. आता सगळ्यांचा नाश्ता आल्यावर टेबलावर पद्धतशीर सगळ्यांनी नाश्त्यावर करून झाल्यानंतर गाडीमध्ये बसण्यासाठी गेलो बघा. मग सगळेजण नाश्त्यावर करून झाल्यानंतर गाडीतून बसला आणि त्यात भाऊने एक झोप निघली बघा चांगली आपली गाडीमध्ये. आणि बघता 3 कव्वाल कळलं नव्हतं आणि ह्यानं झोकाट लावलं होतं बघा भाकरवड्याचं. आता भाकरवड्यात आम्ही खाऊन झाल्यानंतर गाडीतून दोघं ते उतरून एक पॉईंट बघण्यासाठी गेले बघा दुपारच्या जेवणासाठी आपल्या. मग आपापले डबं गाडीतनं सगळे घेऊन झाडाखाली आलो बघा. इथं आल्यानंतर सगळे असं राऊंड मध्ये बसून जेवण करून घेतलं बघा. मग सगळ्यांचं जेवण वगैरे करून झाल्यानंतर परत गाडीमध्ये बॅगावर ठेवून घेतलं आपल्या गाडीमध्ये बॅगावर ठेवून झाल्यानंतर लगेच पुढचा प्रवास चालू केला. आणि जाता जाता म्हणून टाइमपास म्हणून लुडो खेळत गेलो बघा. मग वाटत ना जाता आणि गाडीत तेल पण घालून घेतलं संघ. मग गाडीची टाकी फुल करून झाल्यानंतर पुढचा प्रवास चालू केला. आणि जाता जाता चहा प्यायची त्याला पण लागली सगळ्यांना. आता संध्याकाळचं 6:30-7 वाजल्यानंतर गाडीत बसून सगळ्यांची पायाकडली होती. त्यासाठी चहा पिण्याचा स्टॉप घेतला आम्ही. मग आपले चहाची ऑर्डर दिल्यानंतर निवांत सगळी बसून घेतले. 5 मिनिटांमध्ये चहा पण लावला भावाने टेबलाला आपल्या. चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर पुढचा प्रवास चालू केला. आणि शिर्डी जर म्हणला आता शेवटचं 11 किलोमीटर राहिली होती. ती 11 किलोमीटर आम्ही चालत जाणार होतो बघा सगळे मिळून. आणि शेवटचं 5 किलोमीटर कसं राहिले भावानं ते कळालंच नाही आम्हाला. पल्ला कसं जवळ येईल ना तसं आमची ओढ लागत होती शिर्डीत जाण्याची. आणि बघता बघता शिर्डीमध्ये कधी येऊन पोहोचलो ना हे कळालंच नाही आम्हाला. शेवटचं 1 किलोमीटर राहिलं होतं बघा शिर्डी आपल्यापासून. मग शिर्डीमध्ये आल्यानंतर ना सर्वात आधी तर खंडोबा मंदिराचं दर्शन घ्यायला लागतंय. आणि रात्रीचं 10-10:30 म्हटलं की मंदिर सगळी बंद होतात. त्यामुळे दर्शन नीट घेता आलं नाही. तर तुम्हाला सकाळी प्रॉपर मध्ये दर्शन देईन मी सगळं. मग खंडोबाच्या मंदिराचं दर्शन झाल्यानंतर इकडे साईबाबांच्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आलो आम्ही सगळीकडे. आता दर्शन वगैरे सगळं करून झाल्यानंतर सगळे मिळून आम्ही जेवणासाठी निघालो बघा. आता जेवण वगैरे करून झाल्यानंतर आम्ही सगळी मिळून रूमवरती आलो बघा. आणि दिवसभर गाडीमध्ये बसून कंटाळा खूप आला होता. त्यासाठी पहिला रूमवर गेला ना पहिला झोपून सोडला आणि दुसऱ्या दिवशी ब्लॉग चालू केलो. आता सकाळी लवकर आवरून एक जण खाली वाट बघत थांबली होती बघा चहाच्या टपरीवर. मग आम्ही सगळे चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर गेलो बघा खंडोबाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी. रात्री मंदिर बंद असल्यामुळे भाऊन आपल्याला दर्शन नीट घेता नव्हतं. तर आता चला आपण सगळी मिळून घेऊ दर्शन. आणि या खंडोबाच्या मंदिरमध्ये एक असं झाड आहे ना ते झाडाचं गोल फिरताना ना बाबाची मूर्ती दिसली ना असे मनच भरून आलं बघा एकदम. आता इकडे आम्ही सगळेजण निघालो बघा साईबाबांच्या मंदिराकडे दर्शनाला. तर तिथं भाऊन मोबाईल अलाउड नसतंय त्यासाठी मोबाईल जमा करून जायला लागते आपल्या इथं. मग करेक्ट 2 ते 3 तासानंतर दर्शन करून आल्यानंतर भाऊन आपलं मोबाईल काढून घेतलं बघा इथं लॉकरमधनं. आपल्या आरगमधल्या साई मंदिरमध्ये जे संदेश गुरुजी आले होते बघा शिर्डी होऊन त्यांना आभारपत्र देऊन त्यांचा आभार मांडलं बघा. पण सगळं दर्शनावर करून झाल्यानंतर आम्ही रूम कडे आलो. रूम मध्ये आल्यानंतर सगळं आपल्या बॅगावर घेतलं आणि गाडीमध्ये टाकलं बघा बॅगा. आता गाडीत बॅगावर ठेवून झाल्यानंतर आम्ही निमण्या गावी परम साई भक्त नानासाहेब निमनकर यांच्या घरी आलो होतो. आणि हे आहे त्यांचे 4थे वंश. यांच्या शेतामध्ये बिचंद्रनाथ महाराज यांची संजीवनी समाधी आहे. आणि साईबाबांचे गुरुबंधू म्हणून साईबाबा इथे थांबले होते. आणि या फोटो मध्ये दिसतात ना बाबाच्या साईडला ते नानासाहेब निमनकर बघा. तर बाहेर चौकट सगळं दर्शन झाल्यानंतर नानासाहेब निमनकर जे होते बाबा सोबत आपल्या त्यांची आज पुण्यतिथी होती. आणि या फोटो म्हणजे अंगारी डबल भावने बाबांची पादुका आणि बाबांचा चेहरा दिसला होता बघा. आणि छोटेसे पुस्तक बघता बघा 1910 मध्ये साईबाबांनी निमनकर यांना दिलं होतं. भारतामध्ये जितके सण आहेत ना तेवढ्या सणाबद्दल लिहिले होते. आता ही जी पालखी बघता भावने ही निमनगावावरून शिर्डीपर्यंत जाऊ म्हणून द्वारकावर निशाण लागत नाही नानासाहेब निमनकर ह्या नावाने. तेव्हापर्यंत रामनवमी साजरा होत नाही शिर्डीमध्ये. तर दुपारचं जेवण वगैरे करून भावने सगळेजण जरा बोलत उभारलं. त्यानंतर आरती वगैरे केलं सगळं आणि तिकडनं आम्ही लगेच निघालो बघा पुढच्या प्रवासाला. आणि या निमन गावामधल्या बोवाजी बाबा देवस्थानमध्ये आलो. तिथं आल्यानंतर सगळे दर्शन वगैरे घेतलं. आणि पलीकडच्या साईडला मंदिर शंकराचं होतं तिथं गेलो. तिकडलं दर्शन वगैरे सगळं झाल्यानंतर आम्ही निघालो बघा पुढच्या प्रवासाला. आता निमन गावावर सगळं दर्शन वगैरे करून झाल्यानंतर आम्ही आलो बघा शिर्डीमध्ये साई प्रसादालयामध्ये. आता इथे जेवणाची वेळ जर म्हणाने सकाळी 10 ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत असतं. पण एका टायमात जर माणसं म्हणाने तर 3,500 माणसं जेवून उठतात. आणि पूर्ण दिवसभरात जर म्हणतात तर 60 ते 70,000 माणसं जेवून उठतात बघा. आणि तुम्ही गावात जर शिर्डीला आला नाही तर येऊन अवश्य जेवून जावा. आता प्रसाद वगैरे खाऊन झाल्यानंतर आम्ही सगळे मिळून निघालो मंदिराची सीन. आता इथे परत याचा विषय काय माहिती आहे का, आज गुरुवार असल्यामुळे आज द्वारका माहिती चौडीपर्यंत पालखी ते बाबांची ते बघण्यासाठी आम्ही थांबलो होतो सगळी. चला बघूया आपण सगळी मिळून.
तर आपल्या बाबांची पालखीवर फिरून झाल्यानंतर द्वारकामाईचं दर्शन घेतलं. आता इकडे सगळं दर्शन झाल्यानंतर कणी आपलं जे लागतं ना म्हणून ते खरेदी वगैरे करून घेतल्या दुकानामधनं. असं आता ही अशी वेळ आली होती ना शेवटची, बाबांची आज्ञा घ्यायची आणि इथनं निघायचं, पण आपलं पायच निघत नव्हतं शिर्डीतून. मग आम्ही सगळे मिळून उभारलो साईडला आणि आपली गाडी यायची वाट बघत. तेवढ्यात आपली गाडी पण आली. मग सगळेजण गाडीमध्ये बसून घेतलं आणि रात्री 11 वाजता आम्ही गाडीमध्ये बसलो होतो. सकाळी 7 वाजता म्हणून आरगमध्ये साई मंदिर बसलो होतो. तिथे गेल्या ना भावानं बाबांची आरती बी चालू होती. मग आरती बी केलं, दर्शन वगैरे घेतलं आणि तिकडनं आम्ही निघालो घरच्या दिशेने. आता हा व्हिडिओ कसा झाला कमेंट नक्की सांगा. जाता आपलं पेलं फॉलो करा आणि युट्यूबवर चॅनल सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये लवकर.